बोलतो दाखवली हे बघ. कशा टिकल्या लावल्या बघ हळदी कुंकवाची नुसत्या कुंकवाच्याच आहे काही काही दुसरे हा लाईन लिहा असेल ना हा, पट्टा असेल लाईन सगळं सर्व कर ना. हे बघ तर गाईस तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे या चिंबोऱ्यांना काय बोलतात आणि तुम्ही खाता का हे पहिले सांगा. कारण मी चिल्ली बनवली भार लागतात. चिल्ली बनले भार लागतात. पण मी एकदा कोणीतरी बोललेलं का आम्ही जेव्हा बोटीत या चिंबोऱ्या भेटतात तेव्हा ते जाळत म्हणजे काढत नाही ते फेकून देतात. हो आम्हाला सांगितलं वाटतं. खात नाही ना पण आम्ही खातो. चिल्ली क्रॅब चिल्ली बनलं तर एकच नंबर लागते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आम्ही सकाळीच चिंबोरे आणले. त्या काय ठेवल्या फ्रीजरमध्ये. आता बरं दुपारी जावाचं तल्यावर तर मग संध्याकाळी खाऊ. त्या संध्याकाळी बनवशील ना? का बनवशील? एक काम कर शनिवारी बनव, माझा उपास असते ना. तर ठीक आहे उपास नाही उद्या, आज संध्याकाळीच बनव. सो हां आम्ही मस्त चिंबोरे आणल्यात. तुम्हाला मी नंतर दाखवत होते. माझी आई आहे चप्पल तो घालणे दो मेरे को. हां मी तुम्हाला ना नंतर जेव्हा मी येईन ना तेव्हा दाखवेन तुम्हाला चिंबोऱ्या. कसल्या मोऱ्या समुद्राच्या मी तुम्हाला नंतर आहे ना आल्यावर व्हिडिओमध्ये दाखवेन. मग तुम्ही कमेंट करून सांगा त्या चिंबोऱ्यांना काय बोलतात. मम्मी तर मोऱ्या नाव सांगते, त्यांना मोऱ्या नाही, त्यांना काहीतरी नाव असेल. समुद्रात भेटतात त्यांना काहीतरी नाव म्हणजे सगळे गावगाव वेगवेगळं काही घेऊन बोलतात. चिंबोरीला चिंबोरीच बोलतील ना. मग ते खारीच्या गोऱ्या काल्या चिंबोऱ्या गोऱ्या चिंबोऱ्या ते वेगळ्या आहेत ना. यांना मोऱ्या चिंबोऱ्या बोलतात. बघू आपण. मी व्लॉग अपलोड करेन आणि तुम्ही मग कमेंट करून सांगा तुम्हीच की तुमच्याकडे त्या चिंबोरीला काय बोलतात. चला आधी आपण जाऊया तळ्यावर. तळ्यावर देव आहे अप्पूचा देव आहे. त्यांच्या कुटुंबाचा देव आहे. अप्पूचा देव आहे. लग्न होल्यावर करतात आहे ना. चला बघूया आपण तळ्यावर जाऊया आणि बघूया. रिवर्स घेतली की नाही. सो आम्ही पोचलो आता तळ्यावर आणि इकडे बाई बोलते कोण 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 बरं ताईच आहे माझं. अच्छा तो आम्हाला घ्यायला आले. मगाशी ताई करा. तर चला आपण तळ्यावर आल्यावर आधी पंचमुखी शिवमंदिरात दर्शन करू. तर चला आमचं दर्शन वगैरे झालं. मी फोटो वगैरे काढले. बाई कसा आहेस? एकदम मजेत. मज्जेत. तू कशी आहेस? ताई तू कशी आहे? मस्त. तू बाई सांग ना, तू लग्नाला आलती का बरं? कोण टीचर ना. नाही आपण केली. हा मी बाहेर होतो. मी फिरायला गेलतो. चला आपण जाऊया आतमध्ये. मी काय तर फिरायला गेलतो तेव्हा. तू नव्हता. हा मी गेलतो कुठे. बाई काय तर गेलतो आम्ही. चला आम्ही तलावाच्या या साईडला आलो. इथे देवांची जागा आहे आणि इथे मानपान दिला जातो. पाय पडलं का रे? या पुण्याचं काम करा या. सो मी आधी इथे आम्ही त्या साईडला होतो. तुम्हाला दाखवतो बघा. तो शिवमंदिर आहे आणि इकडे कुठे गेला. हा इथे आतमध्ये इकडे सगळे आहेत. तिकडे इकडून फिरून असं आलो की इथे हा मानपान दिलेला असतो.
देवाजवळ आले पाया परा तरी ब्लॉगिंग काही सुट्ट नाही बाईची. याला समजते का काही? देवाजवळ पाया परायला आले पण ब्लॉगिंग काही सुट्ट नाही पाहिजे. ब्लॉग मध्ये दाखवलं पाहिजे ना. ब्लॉग पाया पडते असं. पाया पडतं हा. तू पाया पडला का? मग परत पड ना, का फरक पडते? नाही देव परत आशीर्वाद नाही, नाही. भेटल, 12वी आहे. गणपती 12वी आशीर्वाद भेटल. हा मग 12वी पास हो. इमोशनल डॅमेज. 2 महिने का 1 हप्ता बसल म्हणा. खरंच अरे 2 महिने 10वी पास झालता तो. पास झाला आमचाच फायदा. पाटील पार्टी भेटल. 10 महिने अभ्यास नव्हता केला. ए 10वीला किती टक्के पडलं मग? फर्स्ट क्लास मध्ये पास झालो तो. भारी आहे मग. असा 10 महिने अभ्यास नव्हता केला. 2 जर महिने अजून 2 महिने केलं असतं मग. मग 90 Merit. केला असता मी. मग डायरेक्ट माझा बॅनर लागला असता. 40% एक्स्ट्रा असतो. हो. चला इथे सगळे जेवायला बसलेत. चला आमचं जेवण वगैरे झालं आणि ते घरची मंडळी बसली जेवायला. राजू काका नाही आले काही? घरच्यांचं जेवण चालू आहे. आणि ताई सर तुम्ही निघाल्या? झालं जेवण? बाबू. लवकर तयारी करा. हो हो नक्की ना. चालेल. पण 2 दिवस 3 दिवस या मग. पत्रिका नाही पोचली तरी येवा तुम्ही. चला आमंत्रणाची गरज नाही. माहित पडलं तर आम्ही पण येऊ, तुम्ही पण या. 3 दिवस ना. चालेल. दिवस आला तरी चालेल. चला आमचं पण जेवलं निखिल. मी तुला थांबलेलो जेवायला. नाही त्याच्या बरोबर थांबावा नाही निखिलचे. तो टाइम थांबवते न टायमाला नाही. मी जेवलो. मी ना तू जेवलेला. कवा कोणच्या लग्नाला निखिल? काहीतरी होता म्हणजे येणच होता जेवाचे. तवा का निखिल? गुडू जेवायला ती तवा ग. तेच पिरियड मध्ये सगळे गडबडीनच थांबवते. मी पण होतो जेवायला. थांबू आपण. मी थांबलो ना जेवूनला. चला मी निघतोय बाहेर. आणि ते चोरी चालले. चोरी का नाही झाडांनी गुलाब आणि पातळ बंदी रुचल रुचलचे नाही ना तोडले ना. तू बोटल केवला अंगठ्याला केवला काटा डोचला. काटा टोचला नाही जाते गुलाबाचं. लोकांची झाडा चोरायला मग काटा टोचणार नाही. आम्ही बी नव्हतो तो पण नव्हता. मीच तोडीत होती. गपचिप चोरायला तर काटा टोचतीलच. एक कुठं लावशील? फेकताना काय पण तोडताना तो पक्काच वाढते. आहे अजून इकनच तग्गर जास्वंदी शेनिका कचऱ्या टाकायला पुरुषी. तर चला हा आमच्या गावचा तलाव आहे. दे. माझ्या पण टोचून दे काटा. हो बघ टोचला असताच आता. जास्वंदी तिकडच्या पारशे आणले. कुठूनच्या? ते टोकावले जास्वंदी. यो गुलाब नंतर नेन तो टोचल काटा. चलो चलो आम्ही आलो घरी. आणि घरी आल्या ते काय करते? तुलाच मारली. हो कधी चला बस चला जाऊ दे चल बस चल. तर चला आम्ही आता घरी होतो. म्हणजे घरी आलो. 1-2 ठिकाणी जाऊन आलो. आणि आता इकडे चिंबोरे आहेत. दाबुलीन बघली बाई.
गाबोली गाबोली नाही ईट. हा. हे बघ नुसतं लाल बघ इकडे बघ दाखव कवटी दाखव तू बोलतो ही ते पण दाखवली दाखव. हे बघ कशा टिकल्या लावल्या बघ हळदी कुंकवाची नुसत्या कुंकवाच्याच आहे काही काही ते दुसरे पिवळे कसे असतात. हा लाईन लिहा असेल ना हा, पट्टा असेल पिवळ्या. लाईन सगळं सर्व कर ना. हे बघ तर गाईस तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे या चिंबोऱ्यांना काय बोलतात आणि तुम्ही खाता का हे पहिले सांगा. कारण मी चिल्ली बनवली भार लागतात चिल्ली बनले भार लागतात. पण मी एकदा कोणीतरी बोललेला का आम्ही जेव्हा बोटीत या चिंबोऱ्या भेटतात तेव्हा ते जाळत म्हणजे काढत नाही ते फेकून देतात. हो आम्हाला सांगितलं वाटतं खात नाही ना पण आम्ही खातो. चिल्ली क्रॅब चिल्ली बनलं तर एकच नंबर लागते. आणि चल आपण थोडीशी मेकिंग बघू नंतर कशी बनवतात. तर चल आमचं जेवण वगैरे झालं. मस्त लागलं चिंबोऱ्या. आणि चिंबोऱ्यांचं नाव मला काय माहिती नाही जसं मी मगाशी सांगितलं. त्यांना तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया मग उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.